तर मग आपण हा 1 किलो मासा आहे, 1 किलोच्या जवळपास मासा आहे. याचा आपण रवा फ्राय मासा करूया. त्यासाठी मासा धुवून घेतला आहे. त्यात आपण आता लिंबाचा रस, 1 लिंबाचा रस आपण ह्यात घालूया. त्यानंतर लाल तिखट, 1 चमचा, आलं लसूण 1 चमचा, मीठ आपल्या चवीनुसार, मी 2 चमचे घालते आणि थोडं घातलं आहे, हळद अर्धा चमचा. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि माशाच्या प्रत्येक पीसला हे सगळं लागलं पाहिजे. हे मिक्स केल्यानंतर एक अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे माशाच्या आतमध्ये सगळं लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, मीठ, तिखट हे सगळं आतमध्ये जाते आणि चव छान उतरते माशामध्ये. तर मी हे सगळं लावून घेते आणि मग आपण याला भाजूया. चला तर आपलं माशाला तिखट, मीठ, हळद सगळं मसाला लावून झालेला आहे. आता आपण याला अर्धा तास एक मॅरिनेट करून घेऊया. मासा मॅरिनेट झाला आहे. आता आपण हा तवा फ्राय करूया. हे रवा घेतला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यात मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आहे, म्हणजे कुरकुरीत मासा तयार होतो. आता आपण हे सगळं कोटिंग करून घेऊया आणि मासा तळूया. मासा पलटून घेऊया, एक साईडने झाला. दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचा मासा. मासा झालाय, आपण काढून घेऊया. मासा तयार आहे.